नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, मी योगेश नागरे. मित्रांनो, आपल्या आज कपाशीला खत घालायचा आहे, दुसरा डोस घालायचा आहे. ते फक्त पाणी 15 दिवसाचं झडगं लागल्यामुळं, पाऊस लागला 15 दिवसाचा, त्याच्यासाठी ते आपले 4-5 दिवस लांबले. त्याच्यामुळे आज आपण खत घालणार आहे मित्रांनो. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं आहे, तुम्ही जरूर बघा मित्रांनो. चला मग आजच्या व्हिडिओकडे वळूया, आजच्या मुद्द्याकडे वळूया. चला मग टाईमपास केल्यापेक्षा व्हिडिओकडे वळूया. विर्याची मिसळ केलेली मित्रांनो. हे बघा, विर्या दिसतो तुम्हाला, अशा प्रकारचा विर्या. 20-20-013 ग्रोमर मित्रांनो. हे अशा प्रकारचं आपण खत घालवायला लागलोय. हे बघा गंज, आणि आपल्याला कपाशीला घालायचे खत होता मित्रांनो. हे बघा, हे एक पोटॅश कपाशीला टाकायचं आहे, पोटॅश मित्रांनो. आता हे असा गंज आहे, अशा प्रकारचा गंज आहे मित्रांनो. सुपर फॉस्फेट आहे मित्रांनो. हे हिरवा पाना यासाठी आहे, हिरवा पाना राहतो, गंधक राहतो, हे असं मित्रांनो. हे असं मिश्रण करणं चालले मित्रांनो. बघू घेऊ शकता तुम्ही, अशा प्रकारचं घरीच खत कालवणं चालले. वावरात कसं आहे, रोजदारनी राहतात, तर मग टाईमपास होतो. टाईमपास झाल्यामुळे मग खत हे होतं. हे बघा, अशा प्रकारचं हे बघा, अशा प्रकारचं आपलं खत कालवणं चालू आहे मित्रांनो. बघून घेऊ शकता तुम्ही. बघा, वावरात जास्ती टाईमपास होत नाही रोजदारणी असल्यामुळे. घरूनच खत कालवून घेतलं म्हणजे वावरात गेल्या गेल्या लगेच हे राहणार आहे मित्रांनो. हे पहा, आपण खत भरून ठेवलेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारचं आपल्याला 2 रोजदारणी आहे, ते इथूनच घरूनच काढून घेतलेलं आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, पाठीमागे आपलं खत चालू टाकणं. हे अशा प्रकारचं तुम्हाला दाखवतो. हे बघा, मग खत कसं टाकायचं, काय टाकायचं, हे अशा प्रकारचं आपलं खत टाकणं चालू आहे. आळे करणं चालू आहे. आळे केलेलं आहे, तुम्हाला खत दाखवतो. हे बघा, असे खत टाकणं चालतंय, आणि असे आळे केलेले आहे. मी तुम्हाला आळे दाखवतो. हे बघा, असे आळे हे केलेले आहे मित्रांनो. बघून घेऊ शकता तुम्ही. असे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आणि व्हिडिओ आवडल्याबद्दल आम्हाला कमेंट करायला अजिबात विसरू नका. जय जवान जय किसान.